नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रेलगावने घेतला हिरवाईचा ध्यास, वृक्षदिंडी काढत केले 5000 देशी व दुर्मिळ वृक्षांचे रोपण। जिल्ह्यातील पहिलीच देवराई। सिल्लोड प्रतिनिधी धनंजय हजारे। हरित रेलगावचा ध्यास घेत गावकरी व सामाजिक वनीकरण विभाग सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी 5000 दुर्मिळ व उपयोगी देशी प्रजातीची झाडे वटपौर्णिमा व योग दिन हा योग साधत लावण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व गावकरी आज काढण्यात आलेल्या भव्य वृक्षदिंडीत हरित वारकरी झाले। सामाजिक वनीकरण विभाग सिल्लोडचे RFO तांबे साहेब आपल्या सर्व सहकाऱ्यांसह खाकीतील वारकरी बनले। सध्या वन विभागाचा वन महोत्सव सुरू असून आज उभारण्यात सुरुवात करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पहिल्या देवराईत वड, पिंपळ, कदंब, जारूळ, नीम, नांद्रुक, हिरडा, बहावा आदी 100 प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले। ही मौल्यवान रोप देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष हरित कर्मयोगी रघुनाथ होले यांनी दिले आहे। काही झाडे घन वन प्रकल्पात वन विभागाचे सहयोगाने दुसऱ्या जागेत लावण्यात आली। सर्व झाडे जगवण्यासाठी गावाने पालकत्वही स्वीकारले। सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोपाची व इतर बाबींची मदत करणारे सामाजिक वनीकरण क्षेत्राचे अधिकारी SB तांबे, सरपंच पंकज जयस्वाल, माननीय सरपंच गणेश ढगे, उपसरपंच मंजित गायकवाड, उमेश राजहंस, पर्यावरण संवर्धक अभिनय प्रतिष्ठानचे डॉक्टर संतोष पाटील, विलास राजहंस, दिवाकर राजहंस, मनोहर राजहंस, दीपक राजहंस, त्रिविक्रम राजहंस, संतोष राजहंस, किसन चिल्हारे, रघुवीर ढगे, भीमसिंग मेहेंदळे, रत्नाकर पानट, नवलसिंग शिमरे, दीपक काजळे, योगेश बसंते, प्रमोद ढगे, शंकर चिल्हारे, धनुसिंग मंडवे, शिवराणा मित्रमंडळ, महाराणा प्रताप मित्रमंडळ, वाल्मिक ऋषी मित्रमंडळ, अनिल साबळे, वन विभागाचे GY परदेशी, VV पाटील, SN गाडेकर, प्रमोद शेंडगे, SU काळे, विष्णुपंत पांडे, कबीर विद्यालयाचे सर्व शिक्षक व विद्यार्थी, अभिनव प्रतिष्ठानचे डॉक्टर संतोष पाटील व गावकरी उपस्थित होते।